आज आपण सोयाबीन चिलीची रेसिपी पाहूया। त्यासाठी आपण कांदा घेतलेले आहेत 3, शिमला मिरची, 2 टोमॅटो, आलं, लसूण, मिरची, पत्ताकोबी आणि सोयाबीन चिली घेतलेली आहेत चंक्स। त्यानंतर आपण कांदा कट करून घेऊयात। उभा कांदा कट करून घेतलेला आहे इथं। त्यानंतर शिमला मिरची आपण आपल्याला पाहिजे तसे त्याचे पीस करून घेऊ शकतो, उभे किंवा आपण आडवेही करू शकतो। त्यानंतर पत्ताकोबी कट करून घेऊयात। आपण एकदम बारीक बारीक असे पीस कट केलेले आहेत। त्यानंतर आपण टोमॅटो सॉस घेतलेला आहे। त्यानंतर सोया सॉस आपल्याला लागणार आहे। त्यानंतर रेड चिली सॉस, हे तिन्ही सॉस आपण त्यामध्ये घालणार आहेत। व्हिनेगर हे आपण सहज कुठूनही ऑनलाईन शॉप करू शकतो। त्यानंतर पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे गरम करण्यासाठी, त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं आणि आपण एक छान त्यामध्ये सोयाबीन चिली घालून घेऊया। थोड्या वेळानंतर ते जास्त फुलून येतील। त्यामध्ये एक 5 ते 7 मिनटं जरी तुम्ही ठेवले त्यामध्ये, तरी ते असे छान फुलून येतात। त्यानंतर आपण ते एका जाळीमध्ये काढून घेऊयात, म्हणजे त्यातलं मॉइश्चर आपल्याला सगळं काढायचं आहे। तुम्ही बघू शकता किती छान वाफ येते त्यामध्ये। नंतर त्यामध्ये आपण ते पिळून घेऊन त्यामध्ये थोडंसं कॉर्नफ्लॉवर आणि मैदा, थोडंसं लाल तिखट वगैरे सगळं घालून त्याला छान एकजीव मळून घ्यायचं थोडंसं, म्हणजे क्रंची होतात ते तळल्यानंतर। आपण थोडेसे तळून बघूया। तळल्यानंतर एकदम क्रंची होतात ते, त्यामुळे त्याची टेस्ट खूप छान होते। तुम्ही बघू शकता असे काळा कलर येतो त्याला थोडासा। फोडणीसाठी लागणारं साहित्य आपण बघूयात। पत्ताकोबी कट करून घेतलेली आहे। 2 ते 3 टोमॅटो आपण बारीक कट करून घेतलेले आहेत। कांदा उभा चिरून घेतलेला आहे। मिरची घेतलेली आहे 2, त्याचे आपण पीस केलेत। लसूण आणि आलं आणि ढोबळी मिरची कट केलेली आहे। त्यानंतर आपण फोडणी घालूया। त्याच कढईत आपण फोडणी घालूया। आलं घातलेलं आहे, लसूण घातलेला आहे आपण फोडणीमध्ये। त्यानंतर आपण थोडासा कांदा घालून घेऊया आणि कांदा आपण उभा चिरून घेतलेला आहे। त्याला जास्त आपण परतत नाही, कारण ते क्रंची होतं, त्यामुळं खायला छान लागतं। त्यानंतर ढोबळी मिरची घातलेली आहे। आपण थोडेसे टोमॅटो घालून घेऊया। त्यानंतर सगळ्या भाज्यांमध्ये आपण पत्ताकोबी पण ॲड करूयात। आपण त्यामध्ये पत्ताकोबी ॲड केलेली आहे। सगळं काही आपण मिक्स करून घेऊया व्यवस्थित। सगळ्या भाज्या एकत्र केल्यानंतर एक वेगळा कलर येतो, सगळं कलर कॉम्बिनेशन छान दिसतं ते। यामध्ये आपण वेगवेगळे सॉस घालूयात। टोमॅटो सॉस घालायचा यामध्ये, नंतर रेड चिली सॉस असेल तर तुम्ही घालू शकता। त्यानंतर सोया सॉस हा मस्ट इम्पॉर्टंट आहे यासाठी। थोडंसं प्रमाणामध्ये व्हिनेगर पण घालायचं यामध्ये। हे सगळं एकजीव करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता याचा कलर चेंज होतो, तो सोया सॉसमुळे चेंज होतो। किती छान दिसतंय ते सगळं कलर कॉम्बिनेशन। यामध्ये आपण तळून घेतलेले सोया चंक्स टाकूया, घालून घेऊया। किती मस्त वाफ येते बघा तुम्ही सोयाबीन चिलीला। ज्यांना कोणाला ट्राय करायचे असेल त्यांनी करू शकता। थँक्यू।